श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण खूप सुंदर असे कानातले तयार करणार आहोत। हे पहा, त्यासाठी मी हे 2 क्रिस्टल घेतलेले आहेत व पांढऱ्या कलरचे मोती घेतलेले आहेत। मैत्रिणींनो, खूप छान असे आपण आज डेली यूजसाठी कानातले तयार करणार आहोत। यासाठी येथे मी गोल्डन तार घेतलेली आहे व ही पातळ तार घेतलेली आहे 0.5 आणि हे पांढरे मोती घेतलेले आहेत। याचाच वापर करून आपण खूप छान असे आज कानातले तयार करायचे आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, आपण एक तार घेतलेली आहे व त्या तारेला एक साईडने दुमडून घ्यायचे आहे पक्कडच्या मदतीने। यामध्ये आपण नंतरनं मोत्याचे लटकन बसवणार आहोत। वरती आपण क्रिस्टल बसवून त्याला मोत्याची डिझाईन करून खूप छान असे कानातले तयार करणार आहोत। अशी कानातले आपण विकत आणत असतो, ती विकत न आणता घरच्या घरी कशी तयार करायची याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका, म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील। हे पहा, हे आपण असे क्रिस्टल ओवून घेतलेलं आहे। जी पातळ तार आहे ती आपण इथे या जाड तारेला गुंडाळून घ्यायची आहे व यामध्ये जे पांढरे मोती आहेत ते मोती आपण ओवून घ्यायचे आहेत व मोत्यांचा व्यवस्थित असा एक गोलवेढा करून घ्यायचा आहे। येथे आपण या तारेचे 2-3 वेढे करून घ्यायचे आहेत व जी तार आपली थोडीशी बाहेर निघालेली आहे ती व्यवस्थित दुमडून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती याआधीसुद्धा मोत्याची खूप सुंदर सुंदर अशी कानातली तयार करून दाखवलेली आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। हे पहा, या तारेमध्ये आपण आता पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत व आपण जो क्रिस्टल बसवलेला आहे त्याच्या गोलवेड्यावरती आपले ते मोती व्यवस्थित असे आले पाहिजे, त्याची अशी खूप छान अशी डिझाईन तयार झाली पाहिजे। हे पहा, आपण याची अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे व ती तार वरच्या साईडला 2-3 वेढे देऊन गोल फिरवून घ्यायची आहे। खूप सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी मोत्याचे कानातले वेगवेगळ्या प्रकारचे तयार करता येतात। हे पहा, हे असे आपण हे थोडे ओढून घ्यायचं आहे व ही तार आपण इथे गुंडाळून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, मोत्याच्या बांगड्या घरच्या घरी कशा तयार करायच्या, वेगवेगळ्या डिझाईनच्या व वेगवेगळ्या प्रकारच्या, याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। त्याचबरोबर मोत्याचे नेकलेस, त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा। हे पहा, मी तार पलीकडे घेऊन क्रिस्टलच्या होलमधून मण्यांच्या बाजूनी ओढून घेतलेले आहे, म्हणजे आपण हे जे मणी बसवलेत ते आपले व्यवस्थित असे बसून जातात, हलत नाहीत व त्याची फिनिशिंगही खूप छान दिसते आपल्या कानातल्याची। व ही राहिलेली तार आपण वरती येथे गुंडाळून घ्यायची आहे। अजून एक्स्ट्रा तार राहिली तर ती आपण कट करून घ्यायची किंवा येथेच्या मण्यांमध्ये गुंतवायची। तुम्हाला गुंतवायची नसेल तर तुम्ही कट करू शकता। मी येथे पांढऱ्या कलरचे मणी वापरलेले आहेत, तुम्ही तुमच्या साडीला ड्रेसला मॅचिंग मणीसुद्धा वापरू शकता। हे पहा, ही आपण इथे असे तार दाबून घेतलेली आहे। आता आपण खालच्या साईडला जे तार वळवून घेतलेली होती त्या तारेमध्ये खूप सुंदर असे लटकन इथे बसवणार आहोत। हे पहा, आपण ते आता ओपन करायचं आहे व त्यामध्ये जे लटकन आहेत ते मोत्याचे ते येथे बसून घ्यायचे आहेत व ती तार दुमडून घ्यायची। हे पहा, असे आपण इथे दुमडून घेतलेले आहे आणि वरच्या कानातल्या तारेला व्यवस्थित असा कानातल्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। इथे पक्कडची मदत तुम्ही घेऊ शकता, व्यवस्थित असा आकार देऊ शकता। हे पहा, हे असे आपण खूप सुंदर असे मोत्याचे कानातले आज तयार केलेले आहे। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा। हे पहा, हे असे आज आपले मोत्याचे खूप छान आणि सुंदर असे कानातले आपण तयार केलेले आहे। तुम्ही पाहू शकता, घरच्या घरी खूप छान असे कानातले आपले तयार झालेले आहे। आजचा हा कानातल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही हा व्हिडिओ
शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.